नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये सगळ्यात पहिली अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूयात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा आता पेटेल अशीच शक्यता वर्तवली जाते. राज्यातील एसटीच्या एकाही आगारामध्ये स्थानकामध्ये लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक नाही असं धक्कादायक वास्तव साम टीव्हीनं समोर आणलंय. दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात आणि त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात, पण तरी सुद्धा सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे हेच समोर आलंय. तर एकूण आगार आहेत 251 आणि एकूण विभाग आहेत 31. बस गाड्यांची संख्या पाहिली तर ती 14,000च्या घरात जाते. दररोजच्या महिला प्रवासी आहेत सुमारे 20 लाख. तर एकूण सुरक्षा रक्षक आहेत 2690. महिला सुरक्षा रक्षक तर एकही नाहीये. त्यामुळे महिला प्रवास तर करतायत, मात्र त्यांच्या सुरक्षेचं काय, त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि यावरून आता प्रशासन, सरकार काय प्रत्युत्तर देत आहे, काही योजना आखताय का, पाहावं लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा मुद्दा तापण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप करण्यात आले. तर खोटे कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याचा आरोप कोर्टानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवरती केलाय आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षाही सुनावलेली आहे. दरम्यान या दोन्ही मंत्र्यांच्या नैतिकतेच्या आधारे राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधक करतायत, पण पक्षश्रेष्ठींकडून या दोन्ही मंत्र्यांना अभय मिळतंय असंच दिसतंय आणि त्यामुळे आता विरोधक अधिकच आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवरून नेमकं अधिवेशनात काय होतंय हे पाहावं लागेल. त्याकडे आपले लक्ष असणारच आहे. त्याची प्रत्येक अपडेट जाणून घेऊ. तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात राजकीय बातम्यांपासून. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे. सरपंच हत्या आणि खंडाळी प्रकरणी 12 मार्चला केज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर पहिलीच सुनावणी होईल. बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्हीचं फुटेज पेनड्राईव्हमध्ये द्या अशी मागणी आता देशमुख कुटुंबानं आरटीआय अंतर्गत केलेली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि सुधीर सांगळे हे सर्वजण कारागृहात असलेल्या जिल्हा कारागृहाची माहिती, त्याचबरोबर जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही संदर्भात त्यांनी माहिती मागवली आहे. धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसं राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील अशी टीकाच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेली आहे. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा इशारा सुद्धा आता दमानिया यांनी दिलाय. परळीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळच्या टोळीनं एकाला जोरदार मारहाण केलेली आहे. परळीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये ही मारहाण झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय आणि याच प्रकरणी पोलिसांनी FIR घेतली नाही तर कोर्टाची ऑर्डर 21 फेब्रुवारी 2025 ला आल्यानंतर पोलीस FIR घेत नव्हते. दरम्यान बीडचे SP नवनीत कावत यांनी FIR रजिस्टर केल्याचं दमानिया म्हणाले आहेत. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात 80 दिवसांमध्ये आरोपपत्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रामधून वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झालंय आणि त्यामुळे वाल्मिक कराड भोवती आता कारवाईचा पास पूर्णतः आवळला गेलाय.
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी बातमी आहे ती म्हणजेच कॅमेरा खराब झाल्याचं सांगून 22 फेब्रुवारी आधीचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलंय। हा गंभीर आरोप सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही देशमुख कुटुंबीय म्हणाले। बीड सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही, पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। त्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल अशी माहितीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। धनंजय मुंडे जर राजकारणात राहिले तर अनेक करार तयार होतील असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। मुंडेंचा राजीनामा लवकरात लवकर घ्यावा अशी मागणीही दमानी यांनी केली आहे। वाल्मी कराडच्या आरोपपत्रावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवरती निशाणा साधलाय। मुख्यमंत्री पीए आणि ओएसडी बाबत कठोर निर्णय घेतात, मग मंत्र्यांवरती का नाही असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। कराडवर विचारलेल्या प्रश्नावरती पंकजा मुंडेंनी उत्तर देणं टाळलंय। सरपंच हत्येप्रकरणी फडणवीसांनी शब्द दिलाय ते गृह खातं सांभाळतात, त्यामुळे ते लक्ष देऊ नाहीत। मी पुण्यात आहे, पुण्यातले प्रश्न विचारा असं म्हणत पंकजा मुंडेंनी यावरती बोलणं टाळलं। त्या वक्तव्यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंना खोचक सवाल केलाय। तुम्ही बीडच्या आहात, बीडचे लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे तिथल्या घटनांचा सवाल तुम्हालाच विचारले जाणार, पण त्याचे प्रश्न ऐकून तुम्हाला धक्काच बसला। जर तुम्ही फिरायला अमेरिकेत गेला तर तुम्हाला काय ट्रम्प विषयी प्रश्न विचारणार का असा सवाल करत दमानियांनी मुंडेंवरती हल्लाबोल केलाय। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शिक्षेप्रकरणी आता 5 मार्चला सुनावणी होणार आहे। अजूनही माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार कायम आहे। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयानं 3 दिवसांची मुदत दिली आहे। मुंडे कोकाटे राजीनाम्यावरील प्रश्नावरती अशोक चव्हाण चांगलेच भडकले। माझ्याशी सगळ्यांची तुलना कशी होईल असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं। आदर्श घोटाळ्यात नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही राजीनामा दिला होता, मात्र हे 2 मंत्री राजीनामा का देत नाहीत या प्रश्नावरती चव्हाणांनीही प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उत्तम जानकरांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय। उत्तम जानकर हे शरद पवार पक्षाचे आमदार आहेत। पुण्यातील सर्किट हाऊस पासून काउन्सिल हॉलपर्यंत अजित पवारांसोबत जानकर एकाच गाडीत होते। एकनाथ शिंदेंच्या आवाहनाला अजित पवारांनी उत्तर दिलंय। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष मिळून सत्तेत आहेत असं अजित पवार म्हणाले। तर अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकवायचा आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। त्यावरती अजित पवारांनी हे उत्तर दिलंय। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय। या स्पर्धेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट दिली आणि यावेळी स्पर्धेतील खेळाडूंची पारितोषिकं ऐकून राज ठाकरे अवाकच झाले। मी पण क्रिकेट शिकायला पाहिजे होतं अशी मिश्किल फटकेबाजी राज ठाकरेंनी केली आहे। मॅन ऑफ द सिरीज आणि गाडी 4 व्हीलर त्याला बोललो क्रिकेट शिकायला पाहिजे, क्रिकेट शिकायला पाहिजे। चला ड्रग्ज संदर्भात सरकार झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबणार आहे। ड्रग्जच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावरती कारवाई होणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिलाय। प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झालाय। कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोरटकरनं छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त विधान केलंय आणि त्यावरूनच 3 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत। पण सध्या कोरटकरला अंतरिम जामीन मिळालेला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर याचं पहिलं नाव अब्दुल कोरटकर असेल अशी टीकाच मंत्री नितेश राणेंनी केलेली आहे। इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कोणत्या बिळात लपलाय त्याला सापडून काढून असं राणे म्हणालेत। दापोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश झालाय। शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीत दापोलीमध्ये प्रवेश करण्यात आला।
कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघांतून शक्तीपीठ महामार्ग जातो. मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिलेली आहे. आमचा केवळ विरोध हा कोल्हापूरसाठी नाही, तर हा मार्गच नको यासाठी आमचा लढा आहे, असं सतेज पाटील म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार आहे. 2 मार्चला परभणीसह राज्यभरातून आंबेडकरी जनता मुंबईकडे रवाना होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोड यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठीच मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापानही आयोजित करण्यात आलंय. विरोधक मात्र सरकारच्या चहापानावरती बहिष्कार घालण्याची आता शक्यता वर्तवली जाते. तर मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार असल्याचं कळतंय. आणि या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. यावेळी सरकारला घेरण्याची पुढची रणनीतीही ठरवली जाणार आहे. आणि त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही होऊ शकते. दरम्यान उद्यापासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटामध्ये आपण पाहतोय हालचालींना वेग आलाय. तर कन्नडिगांची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली आहे. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसवरती हल्ला करण्यात आलेला आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या लालपल्लीवरती हल्ला केलेला आहे. एसटी बसला काळं फासण्यात आलंय. धाराशिवच्या उमरगा बस स्थानकामध्ये बस दाखल होताच चालक वाहकानं आगार व्यवस्थापकांना घडलेला प्रकार सांगितला. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या एसटीवरती हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटले होते. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बसेसची वाहतूकही रद्द करण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा एसटीला टार्गेट करण्यात आल्याचं महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यताही आता वर्तवली जाते. आणि यानंतर राज्यभरातील इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून. दत्ता गाडेवरती करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरती गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीनं त्याचे संबंध झाल्याचा दावा दत्ताच्या पत्नीनं केलेला आहे. तिनं आरडाओरड का केली नाही असा सवाल गाडे कुटुंबियांनी केलाय. पुणे स्वारगेट बस स्थानकावरती झालेल्या बलात्कार प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी या प्रकरणावरती मोठा दावा केलाय. या प्रकरणात शारीरिक संबंध संमतीनं झाले होते, मात्र व्यवहाराचे पैसे दिले नाहीत म्हणून हा वाद निर्माण झाल्याचा दावा रुपाली पाटील यांनी केलाय. पण यामुळे पुणे शहर नाहक बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राज्यात दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात. त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3,000 कोटी रुपये मिळतात. पण तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकामध्ये महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. शिंदेसेनेच्या महिला आघाडीनं महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती धुळे बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी महिला सुरक्षेच्या दृष्टीनं मोठ्या त्रुटी आढळून आल्या. याबाबत आगार प्रमुखांना भेटून उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा केली आहे. पुणे बलात्काराच्या घटनेनंतर बस आगारातील सुरक्षा व्यवस्थेवरती आता एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तुळजाभवानी मंदिर गाभारा आणि मुख्य शिखराच्या पुनर्बांधणीचं स्ट्रक्चरल रिपोर्ट कायम राहणार आहे. पुरातत्व विभागानं पूर्वी तयार केलेल्या स्ट्रक्चरल रिपोर्ट नुसारच आता मुख्य शिखराची पुनर्बांधणी होईल अशी माहिती पुरातत्व विभागाचे राज्य संचालक तेजस खारगे आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिली आहे. जळगावमध्ये जामोदमध्ये बेंबळेश्वर मंदिरामध्ये जिवंत पाण्याच्या झऱ्यात
कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणून टाकण्यात आलंय आणि त्या पाण्याने भाविकांनी शाही स्नान करण्याचा लाभही घेतलाय. त्यानंतर महादेवांचं दर्शन घेण्यात आलं. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवालयाची विद्युत रोषणाई करून पूर्ण परिसरही स्वच्छ केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात उंच शनिदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगावमध्ये करण्यात आलेली ही प्राणप्रतिष्ठा आहे. शनिदेव मूर्तीच्या प्रतिष्ठापनानिमित्त डोणगावमध्ये 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. 501 रुपया मिळालेले आहे. मिळालेली आहे. धन्यवाद. राजू भाऊ आवती कृपा शनी मंदिराला देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचे मंडळाच्या वतीने धन्यवाद. पुण्यामध्ये भारती विद्यापीठ परिसरामध्ये 10 गाड्यांची अज्ञातानं तोडफोड केली आहे. दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृहरचना मर्यादित सोसायटीत ही घटना घडलेली आहे. भारतनगर इथे लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञात इसमानं 10 वाहनांची तोडफोड केली आहे. डोंबिवलीमध्ये उद्यानासाठीच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीमध्ये बुलडोझर चालवण्यात आलाय आणि या प्रकरणी बिल्डर चेतन माळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस बंदोबस्तामध्ये पोकलेन जीबीएसच्या जेसीबीच्या सहाय्यानं ही इमारत केडीएमसी कर्मचाऱ्यांनी हतोडा मारत तोडून टाकली. बुलढाण्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावरती बँकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच गोंधळ घातला. खामगाव इथल्या बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी येत नाही आणि याच मुद्द्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कानउघडणी केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचे पैसे परप्रांतीयांनी ओरबाडलेत. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवन गावातून हा प्रकार समोर आलाय. गावात घर नाही, शेती नाही आणि तरीही पश्चिम बंगालच्या भामट्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता लाटल्याचं आता समोर आलंय. वांगणी बदलापूर रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यात पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारांना रस्त्याची माती गटारावरती टाकून ग्रामपंचायतीचं गटारही बुजवलंय. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्गच बंद झालाय. ठेकेदाराच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बातम्यांचा आढावा असाच सुरू आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात. साम हेल्पलाईन. तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.